हॅलो गाईज, तर मी बनवणार आहे आज स्पेशल रेसिपी। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीला मी तांदूळ धुवून घेणार आहे। 2 पाण्यामध्ये मस्त स्वच्छ धुवून घेतले तांदूळ आणि आता ते कुकरला लावणार। त्यासाठी त्यामध्ये थोडं पाणी ॲड करणार। पाणी ॲड केल्यानंतर ते मी हातानेच मोजते किती पाणी लागणार ते। त्यामध्ये थोडं मीठ ॲड करणार। मीठ ॲड केल्यानंतर मी भात शिजण्यासाठी लावलेला आहे। तोपर्यंत इकडे मुगाची डाळ घेतलेली आहे शिजवण्यासाठी। ती सुद्धा छोट्या कुकरला लावणार आहे। त्याच्यानंतर ती आधी धुवून घेणार। धुतल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड करणार आणि मीठ, हळद। आज त्याच्यामध्ये मिरची स्किप केलेली आहे कारण गरमीचा टाईम आहे तर तिखट नको म्हणून मिरची स्किप करते। एका बाजूला डाळ आणि एका बाजूला भात शिजतोय। आजची स्पेशल रेसिपी ती म्हणजे झिंगा। आम्ही झिंग्याला सुकट बोलतो। तर आज बनणार आहे सुकट आणि बटाटा। सुकी भाजी बनवणार, त्यासाठी मी डाळ बनवलेली आहे कारण भातावर डाळ पाहिजे। तर सुकटीची मी डोके मोडून घेतलेले आहेत जे टोचतात आणि त्यामध्ये बटाटा ॲड करते। तर बटाटा आधी सोलून घेतला, दोन्ही मस्त स्वच्छ धुवून घेतले। बटाटा थोडासा लहानच कापून घेतला आणि तो बटाटा आणि सुकट दोन्ही एकत्र बनल्यानंतर खूप छान टेस्टी लागतात खायला। त्यासाठी कढई तापत ठेवलेली आहे। सुकटीची भाजी बनवणार आता। त्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी कांदा ॲड करणार। कांदा हा थोडा ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजणार। कांदा इकडे माझा शिजतोय तोपर्यंत मी डाळीला फोडणी लावून घेणार। फोडणीसाठी लागणारा लसूण तो मी आधी सोलून ठेवला होता। तर फोडणीसाठी लसूण तेलावर टाकणार। इकडे माझा कांदा मस्त ब्राऊन कलरचा होतोय आणि डाळसुद्धा फोडणी देऊन घेते। आमची सुकट आणि बटाट्याची भाजी बनवण्याची रेसिपी शेवटपर्यंत बघा गाईज आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे सुकटला किंवा झिंग्याला काय म्हणतात आणि तुम्ही अशी भाजी बनवून खाल्ली आहे का कधी। डाळीमध्ये थोडीशी शेवटी कोथिंबीर ॲड केलेली आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर डाळीला मस्त टेस्ट येतो। मी कढीपत्ता वापरलेला नाही। कढीपत्ता डाळीसाठी चांगला असतो आणि आरोग्यासाठी सुद्धा, पण मी स्किप केला आहे, पण आम्ही वापरतो। सुकटीच्या भाजीमध्ये थोडीशी चिंच म्हणजे चिंचेचं पाणी पण ॲड करणार कारण थोडासा वैसपणा येतो। याच्यामध्ये मी घेतलेला लाल तिखट, हळद, घरचा गरम मसाला आणि थोडासा चिकन मसाला पण यूज केला आहे आणि चवीपुरतं मीठ। थोडं पाणी ॲड करून थोडा त्याचा हीट कमी करून घेतला आणि मग ॲड केलेला आहे सुकट आणि बटाटा। ज्यांना सुकट माहीत नाही त्यांच्यासाठी झिंगा। परतून घेतलं मस्त मसाल्यामध्ये। त्याच्यानंतर वरती थाली ठेवणार आणि थालीमध्ये पाणी ॲड करणार। हेच पाणी गरम झाल्यानंतर मी भाजीमध्ये टाकणार। थोडंसं मसाला त्याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत असंच पाणी गरम होऊ द्यायचं आणि मग तेच गरम झालेलं पाणी सुकटीमध्ये ॲड करायचं।
खूप छान आणि टेस्टी भाजी बनते. जे कोणी नॉनव्हेज खाणारे असतील त्यांनी अशी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि भाजी कशी बनली कमेंटमध्ये नक्की सांगा. भाजी छान शिजलेली आहे. बटाटा शिजला की समजायचं आपली भाजी तयार आहे. तर ह्याच्यामध्ये मी ॲड करणार कोथिंबीर थोडीशी मी जास्तच वापरलेली आहे, कारण मला कोथिंबीर मच्छीमध्ये, सुक्या मच्छीमध्ये असले की सुक्या मच्छीला वास कमी येतो, त्यामुळे मी कोथिंबीर वापरते जास्तच. आणि नंतर ॲड करणार जे मी चिंचेचं पाणी बनवलं होतं ते ॲड करणार. चवीपुरता, जास्त पण नको. आणि ही झिंगा आणि बटाट्याची भाजी तयार आहे. बघा किती छान दिसते. माझं सर्व तयार आहे. माझी आजची थाली आहे डाळ भात आणि झिंगा बटाट्याची भाजी. त्याच्यामध्ये मी घरचे आमचे आंबे जे आहेत ते सुद्धा खाणार आहे त्याच्यासोबत. आणि आमच्या घरी रोज सकाळी भाकरी बनतात, तर मी भाकरसुद्धा खाणार आहे त्याच्यासोबतच. बघा किती छान ना. माझी जी आजची रेसिपी तयार आहे. या खायला.